हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिजिटल ऑफिस ट्रेनरमध्ये डेव्हलपर टॅब शिकणार आहे. डेव्हलपर टॅब ही ॲक्च्युली ॲडव्हान्स लेवलची टॅब आहे. याच्यामध्ये VB, मायक्रो आणि ॲडऑन्स, कंट्रोल पॅनल्स आणि हे भरपूर काही ऑप्शन्स याच्यात आहे. तर हे सर्व ॲडव्हान्स लेवलचं आहे. याच्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रोग्रॅमिंग बॅकग्राऊंड असणं पण गरजेचं आहे. येत नाही आहे, पण जे काही तुम्ही इझिली यूज करू शकतात, जसं तुम्ही मायक्रो इझिली यूज करू शकतात, तुम्ही कंट्रोल्स इझिली यूज करू शकतात, तुम्ही रिस्ट्रिक्शन इझिली अप्लाय करू शकता. तर ह्या गोष्टी आपण इथे आपण शिकून घेणार आहे. मी ह्या गोष्टी इथे एक्सप्लेन का नाही करत आहे, कारण की याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रॅमिंग म्हणजे C++, व्हिज्युअल बेसिक्स ह्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रोग्रॅमिंगचं बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण इथे घेऊ मायक्रो. आता मायक्रो काय काम करत असतं, तर मायक्रो ॲक्च्युली तुमच्या डॉक्युमेंटची रिकॉर्डिंग करतं. जर तो समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ बेस्ट. मला एक डॉक्युमेंट बनवायचं आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये 60 विद्यार्थ्यांची माहिती लिहायची आहे आणि 60 पेजमध्ये ती माहिती मला लिहायची आहे. तर मी पहिल्या पेजला काय करतो की मी पहिल्या पेजला इथे लिहितो पहिल्या स्टुडंटचं नाव आणि त्याचा रोल नंबर पण मी इथे टाईप करतो असा. त्याचा रोल नंबर 21 आणि तो प्रेझेंट आहे का ॲबसेंट आहे ते पण मला इथे लिहायचं आहे. तर तो प्रेझेंट आहे. असे मला आहे ना 60 डॉक्युमेंट बनवायचे. किती डॉक्युमेंट बनवायचे? 60. आणि प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये मला एक टेबल पण बनवायचं आहे. आणि हे मला भविष्यात पण वापरायचं असेल समजा भरपूर ठिकाणी, किंवा यासारखं तर काहीतरी करायचं असेल, तर मी ना ह्या डॉक्युमेंट्सचा एक आहे ना मायक्रो बनवून घेईल. आता ते कसं बनवतात? मायक्रो म्हणजे काहीच नाही, तुम्हाला मी पहिले सांगितलं की आपण एक रेकॉर्डिंग करून ठेवू. तर आता मी काय करेल, या ठिकाणी मी डेव्हलपर टॅबमध्ये जाईल आणि मी ते करेल रेकॉर्ड मॅक्रो. आता मायक्रोला तुम्ही इथं नाव देणार, मी स्टुडंट नावाने एक मायक्रो तयार करतो. इथे तुम्ही त्याला कीबोर्ड देऊ शकता की कोणत्या बटनने ते ॲज अ शॉर्टकट की तुम्ही इथे अप्लाय करू शकतात की ते मायक्रो रन व्हायला पाहिजे त्या बटन्सने. तर सध्या जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. मी तर नाही करत आहे. तर नाही केलं तर काय होईल की त्या स्टुडंट नावाने तो मायक्रो रेकॉर्ड होऊन जाईल. तर मला चालतं तसं. तर मी इथे याला क्लोज करतो. तर आता बघा आपला इथे रिकॉर्डिंगचा सिम्बॉल माऊसच्या कर्सरला आलेला आहे आणि इथे स्टॉप रेकॉर्डिंग आणि पॉज रेकॉर्डिंग असे 2 ऑप्शन आलेले आहे. आता मी इथे जे काही डॉक्युमेंट मला बनवायचं आहे ते मी इथे बनवायला सुरुवात करतो. ती रिकॉर्डिंग सुरू आहे. आता मी इथे टाईप करतो स्टुडंटचं नाव आणि इथे इंटर बटन दाबतो, खाली येतो तर रोल नंबर. मी इथे टेम्पलेटच बनवून ठेवतो आहे, ठीक आहे. आणि इथे मी नेम ऑफ स्टुडंट, रोल नंबर, स्टुडंट, एक्झाम डिटेल्स असं मी एक टेम्पलेट तयार केलं. खाली मी इथे एक टेबल तयार करून टाकला, ठीक आहे. आता मी ही डिझायनिंग केली. आता मी इथे याला डेव्हलपर टॅबमध्ये जाऊन स्टॉप रेकॉर्डिंग करतो. तर ही रिकॉर्डिंग आता माझी होऊन गेलेली आहे आणि ही जी काही रिकॉर्डिंग झाली ह्या मायक्रोचं नाव स्टुडंट मायक्रो आहे, ठीक आहे. आता मला असा सेम रेकॉर्ड नेक्स्ट पेजला पण बनवायचा आहे दुसऱ्या विद्यार्थ्याचा. मी इथे त्या पहिल्या विद्यार्थ्याचं नाव टाईप करेल. पहिला विद्यार्थी सपोज कपिल होता, त्याचा रोल नंबर जे काही असेल समजा 22 रोल नंबर होता त्याचा. आणि आता मला पुढचा रोल नंबरचा आणि पुढच्या विद्यार्थ्याचा डेटा तयार करायचा आहे. तर मला काहीच टाईप करायची गरज नाही. मी इन्सर्टमध्ये जाईल, इथून ब्लँक पेज घेईल, ठीक आहे. नेक्स्ट पेजला आला मी, हा फर्स्ट पेज, हा सेकंड पेज. आणि आता इथे मला पुन्हा बनवायची गरज नाही. मी इथे काय करेल, डेव्हलपर टॅबमध्ये जाईल आणि इथून करेल मायक्रो. मायक्रोमध्ये मी स्टुडंट नावाचा मायक्रो रन करेल. तो मायक्रो रन झाला. सेकंड स्टुडंटचा डेटा मला फक्त टाईप करायचा आहे. मला पूर्ण टेबल बनवायची गरज नाही, मला कॉपी पेस्ट करायची गरज नाही, सर्व रेडी आलं. याला आपण मायक्रो म्हणतो. म्हणजे एकाच टाईपची सेटिंग आपण दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करतो, त्याला आपण मायक्रो म्हणणार. त्यानंतर आहे इथे कंट्रोल पॅनल आहे. आता कंट्रोल पॅनल काय काम करत असतं? कंट्रोल पॅनल म्हणजे की तुम्ही त्याला कंट्रोलिंग करणार. म्हणजे काय नेमकं? तर मी इथे सांगतो की इथे एखाद्या विद्यार्थ्याचं नाव टाईप करतो, नेम. तर ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरतात. तर ऑनलाईन फॉर्मला काय होतात की रिस्ट्रिक्शन केलेले असतात की जर नाव सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त नावच टाईप करू शकतात. जर जेंडर फिमेल विचारलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जेंडरचंच ऑप्शन देणार.
जर डेट ऑफ बर्थ सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्ही डेट ऑफ बर्थच टाईप करायला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही दुसरं काही करू शकणार नाही. फोटो विचारला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही फोटोज टाकू शकतात. असं त्याला म्हणतात कंट्रोलिंग करणं. आता फॉर एक्झाम्पल मी इथे गेलो, नेमच्या ठिकाणी मी ते टाईप केलं प्लेन टेक्स्ट रिच बॉक्स, तिथे तो टायपिंग करू शकतो. जेंडर, तिथे ते जेंडरचं इथे मी चेकबॉक्सचा ऑप्शन अप्लाय करतो आहे, तर चेकबॉक्सच तो विचारणार त्याला. ड्रॉपडाऊन लिस्ट केली तर ड्रॉपडाऊन लिस्टच तो विचारेल, ते ड्रॉपडाऊन लिस्ट घेतले मी. ठीक आहे, म्हणजे तिथे तो ऑप्शन घेऊ शकतो. मेल फिमेल जे काही तुम्ही इथून जे काही इथे फीड करणार ते तिथे येईल. डेट ऑफ बर्थमध्ये मी डेट पिकरचा ऑप्शन घेतो, डेट पिकर कंट्रोल. तर तिथे फक्त तो जन्मतारीखच, म्हणजे तिथे जर त्याने क्लिक केलं तर ॲटोमॅटिक तिथे ते कॅलेंडर तयार होऊन जाईल. तिथून तो फक्त तारीखच सिलेक्ट करू शकतो, बाकी दुसरं काही करू शकतच नाही. फोटो कंट्रोल करतो, तिथे इथे जर तो क्लिक केला तर तो ॲटोमॅटिक फोटोचं विचारेल त्याला की फोटो कुठून घ्यायचा आहे तुला, कुठे तो फोटो ठेवलेला. ते टाईपने तो आपण फॉर्म बनवतो आहे, ज्या फॉर्ममध्ये आपण कंट्रोलिंग करून ठेवतो आहे की हेच ऑप्शन तुला तिथे वापरायचे आहे. नेम समोर तो नेमच टाईप करायचा, तो फोटो ॲड करू शकत नाही असं. ठीक आहे, हे झाले कंट्रोल. तर तुम्हाला असे प्रश्न पेपरात विचारलेले असतात की कंटेंट कंट्रोल अप्लाय करा. तर कंट्रोलचे जर काही प्रश्न आले तर डेव्हलपर टॅबमध्ये असतात. भरपूर मुलांना हे डेव्हलपर टॅब दिसत नाही, तर फाईलमध्ये जाऊन तुम्ही इथे ऑप्शन्समध्ये कस्टम डिबीटमध्ये जाऊन तुम्ही इथे ही डेव्हलपर टॅब ऑन करू शकतात. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता शेवटचं की एक असतं रिस्ट्रिक्ट डॉक्युमेंट. तर तुम्हाला असं करायचं आहे की तुमच्या डॉक्युमेंटला कोणीच त्याच्यामध्ये बदल नाही कोणाला करू द्यायचा तुम्हाला, तर तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता डॉक्युमेंटला. तर डॉक्युमेंटला रिस्ट्रिक्ट तर इथे आपण लिमिट फॉर्मॅटिंग केलं. अलाऊ स्टाईल म्हणजे कोणताही स्टाईल तो लावू शकत नाही. हा इफेक्ट सगळ्यांना अप्लाय होऊन द्यायला पाहिजे. म्हणजे कोणी पण याला काही चेंज करता नाही यायला पाहिजे कोणाला, फक्त रीड ओनली, फक्त त्याला वाचता यायला पाहिजे. याच्यामध्ये काही बदल नाही करायला पाहिजे त्या जो कोणी ही फाईल ओपन करतो त्याला. तर हे आपण त्याला रिस्ट्रिक्शन करू शकतो. रिस्ट्रिक्शन केल्यानंतर आपण इथे इथून आपण त्याला इन्फोर्सिंग प्रोटेक्शन करू तो. मग इथे तुम्हाला पासवर्ड एक सेट करायचा आहे. जो पासवर्ड तुम्ही सांगितला तरच ती फाईलमध्ये तो जाऊन बदल करू शकतो. जर त्याच्याकडे पासवर्ड नसला तर तो काहीच बदल करू शकत नाही. इथे आपण पासवर्ड देऊन दिला, याला ओके केलं. आता या फाईलला मी सेव्ह करतो. बघा, या फाईलला डेस्कटॉपला सेव्ह करतो. इथे याला मी ट्रायल नावाने सेव्ह केली फाईल. तर ह्या फाईलमध्ये आता कोणीही पण बदल नाही करू शकत. बघा, हे सगळे ऑप्शन आता बंद झालेले. ठीक आहे, हे सर्व ऑप्शन आता बंद झाले. जर मी ही फाईल ओपन केली नेक्स्ट टायमाला तर ही फाईल तो रीड ओनली आहे, म्हणून तो फक्त बघू शकतो त्या फाईलमध्ये. त्या फाईलला बघू शकतो. बघा, ही फाईल तो बघू शकतो विद्यार्थी, पण याच्यामध्ये तो बदल नाही करू शकत. ठीक आहे, तर जर त्याला बदल करायचे, बघा कोणताच ऑप्शन सुरू नाही आहे. जर त्याला बदल करायचे असले तर तो डेव्हलपर टॅबमध्ये जाईल, रिस्ट्रिक्शन एडिटिंगवर क्लिक करेल आणि ते स्टॉप प्रोटेक्शन म्हणेल. तर त्याला तो पासवर्ड विचारेल. जर मी पासवर्ड बरोबर टाईप केला तर एडिटिंगचं ऑप्शन सुरू होऊन जाईल. तर बघा, हे आता ऑप्शन सुरू झाले. तसं तुमचं डॉक्युमेंट तुम्ही त्याने रिस्ट्रिक्ट करू शकतात. तर आपण डेव्हलपर टॅब इथे आज समजून घेतलेली आहे. जर तुम्हाला काही यात इश्यू असले तर तुम्ही तुमच्या टीचर्सला विचारू शकतात. थँक्यू.